बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. आयुष्यात मामा आले, माझे मन मामामय झाले. मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले. कोण म्हणतं मामा दिसत नाहीत? मित्रांनो, मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही, आणि मग तेव्हाच आपल्याला मामांची आठवण येते. मित्रांनो, या जीवनामध्ये ज्या व्यक्तीला तुमच्यासोबत राहायचं आहे ना, ती व्यक्ती तुमच्या 1000 चुका माफ करते. पण ज्या व्यक्तीला तुमच्यासोबत राहायचं नाही, ती व्यक्ती तुमची चूक नसतानाही तुम्हाला नक्कीच सोडून निघून जाते. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा. म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली की जेवणसुद्धा चुकतं, आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये महत्त्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावता ना, त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पलत्याच्या मागे लागू नका, पलत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा, कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात, आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका, आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो, समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका, आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा,
तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं। म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो। आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो। कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो। म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा। आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा। आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो। मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव। माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे। समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही। म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो, पण बाळा लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो। हे बाळूमामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते। बाळूमामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो, म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे। मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा, तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल। पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा। जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस। एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही। कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव। मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते। म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा। मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्त्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला, कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा। मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात। त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा, तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा। मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा। आणि मित्रांनो, हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा, तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल। कारण मित्रांनो, आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग, तुमचाही हातभार अवश्य लाभावा, अशी मामांची इच्छा आहे। म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा। मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसती। मित्रांनो,
खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत। मित्रांनो, हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो। म्हणून मित्रांनो, देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतःकरणातून पूजा करता हे महत्त्वाचे असते। जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले, किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते। मित्रांनो, या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असून सुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली, त्यांना खूप दुःख दिलं, त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांचं मन दुखावलं, त्यांना खूप त्रास दिला। अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो। तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो। तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले, उद्या नाही मिळाले, परवा नाही मिळाले तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे हे लक्षात ठेवा। मामा सांगतात, अरे मुला, तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता। तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता। कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहेत। मित्रांनो, माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे। मी मामांना कधीच काही मागत नाही, खूप जास्त काही मागत नाही, परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही। मित्रांनो, बाळू मामांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे। माझ्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये मी सतत मामांचे नामस्मरण करते। हे लक्षात ठेव, मुखामध्ये माझं नामस्मरण ठेव। बाळू मामा, तू तुझ्या आयुष्यात नायक निश्चितपणे यशस्वी होशील हा माझा शब्द आहे बाळ। ज्या लोकांनी जर तुम्ही मामांच्या या म्हणण्यावर सहमत असाल तर आता हा संदेश शेअर करून आपल्या चॅनलला समर्पण करा। मामा म्हणतात, जिथून तुमच्या आयुष्यातील त्या लोकांचे सर्व आनंद, सुख, समृद्धी हिरावून घेतात तो काळ तुमच्यासाठी खूप वेदनादायक असतो। त्यामुळे तुम्ही जेव्हा ही नवीन सुरुवात कराल तेव्हा ती सुरुवात तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे अशा लोकांनी याचा तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा विचार करावा। हेच आज माझे तुम्हाला सांगणे आहे। मित्रांनो, बरेच काही आपले मामांचे भक्त आहेत, ते आयुष्यात कुठलीही नवीन सुरुवात करत असताना कुठल्याही प्रकारचा विचार न करता तुमच्या आयुष्याची सुरुवात करता। त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं। मग त्यानंतर तुम्ही पश्चाताप करता आणि मग संपूर्ण आयुष्य चुकीच्या दिशेने वाटचाल करतं आणि पुन्हा रडत बसण्याची वेळ येते। संयम ठेवावा। म्हणूनच मामा सांगतात, ज्या जीवनाला साथ नाही ते जीवन व्यर्थ आहे। म्हणून माझ्या मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी गाडी चाकाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तसेच आपण तुमचे जीवन पूजा करतो, काही केले तरीही ध्येयाशिवाय पुढे जाऊ शकत नाही। तुमच्या आयुष्यात तुम्हाला वारंवार दुःख, त्रास, वेदना हे तुम्हाला तुमच्या कृतीमुळेच एक वेळ देव तुम्हाला माफ करतो हे लक्षात ठेवा। परंतु मामा म्हणतात, माझ्या मुला, मला माहित आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये मित्रांनो खूप काही मिळवायचे आहे, तुझे खूप मोठे स्वप्न आहे, तुझ्या खूप मोठ्या इच्छा आहेत, परंतु जोपर्यंत तू त्याच स्वप्नाच्या दिशेने प्रामाणिकपणे कार्य कर, ज्यामुळे तू तुझ्या आयुष्यात सर्व काही हवं ते मिळवू शकशील। अरे मुला, मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मामा आपल्याला नेहमी सांगतात, माझ्या बाळा, कुठलेही काम करत असताना तू इतरांना सांगू नकोस, कारण जर तू असे केलेस तर लोक तुझी चेष्टा करतील। त्यामुळे कुठलेही कार्य करत असताना तू लोकांना सांगू नकोस। आयुष्यात नुसते स्वप्न पाहू नका, तर त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करा। म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या मुला, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ।
तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. गेलो नाही, हा माझा शब्द आहे. तुझ्या पाठीशी, परंतु मी सदैव त्याच उलट जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा सावली ही तुमचा पाठलाग करत असते. बाळू मामा, म्हणून मी शरण जीवनात असे कार्य करा बाळू मामा, की यश तुमच्या पाठीमागं लागलं पाहिजे. अशा आपल्या सेवेची आणि कर्माची ताकद असली पाहिजे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही आज एका छोट्याशा कामाची सुरुवात केली आणि खूप मेहनत केली तर त्याचं तुम्हाला त्या मेहनतीच्या दुप्पट मिळेल. जवळ अवघ्या थोड्या क्षणासोबत ऐश्वर्य हे तुझ्या जवळ अवघ्या थोड्या क्षणासाठी करशील माझे नामस्मरण परमेश्वरा. करशील माझे मला जागे केल्याबद्दल मी असेल तुझ्या पाठी जन्मोजन्मासाठी. मी तुमचे आभार मानतो. जन्मोजन्मासाठी सूर्योदय, मामा निसर्गाचे सौंदर्य मुला, आणि जर तुला माझा गाण्याबद्दल असेल, मी तुम्हाला धन्यवाद करतो. तर तुला या जीवनात माझा पिता आहेस. मी पण नेहमी या मायेने तुला सोडाव्या कृपेने परिपूर्ण आहेस. मी तुला भेटेन. मला तुझ्या राज्यात आशीर्वाद आणखीन एक दिवस जगण्याची परवानगी संदेश दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करतो. मग बोला कुटुंब आणि मित्रांच्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद प्रभू. त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ धरून आशीर्वाद द्या, कारण तुम्ही दिलेल्या सर्व चांगुलपणाला ते पात्र आहेत. आज मी चूक केली असेल तर क्षमा करा. निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. मामा म्हणतात, मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघड्या करीन. मी तुला इतके विपुल आशीर्वाद देईन की तुला ते समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ते सर्व प्रकट होण्याच्या मार्गावर आहे. देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करण्यास तयार आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे, तुमचे अश्रू पाहिले आहेत. सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला बरं करेल, सर्व काही तुमच्या मनासारखंच करेल. मामा म्हणतात, तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत, म्हणून मी तुमच्यासाठी हृदयाचा एक दरवाजा उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही. तुमचा भावनिक आणि शारीरिक थकवा मान्य करून परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. अद्याप आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे. तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल. देवाला माहित आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल. फक्त देवावर श्रद्धा ठेवा. मामा सांगतात, तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जगा. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. आणि देव जेव्हा तुमच्यासाठी पुढचे दार उघडेल तेव्हा तुम्हाला समजेल की शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले होते. मागे जाण्याचे लक्षात ठेवा आणि देवाला नियंत्रण मिळू द्या. आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार हा विश्वास मनात ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. अभिनंदन, कारण तुम्ही हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात. आता तुमचा दुष्काळ संपला आहे. देव तुम्हाला आशीर्वाद, आनंद, उपचार, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे. तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात
ते सर्व तुमच्याकडे येत आहे. आज रात्री चांगली झोप झोपा, तणाव जाऊ द्या, आशीर्वाद वाहू द्या. ही देवाची योजना आहे. उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल. हा संदेश ऐकताना तुमच्या स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव्य बनवेल. आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले. मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले. श्री खंडेरायांचे तिसरे अवतार म्हणून आदमापूरचे बाळूमामा मानले जातात. तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त मामांची कृपाच, दुसरं काहीच नको अशी भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी. कारण तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व मनाचा पसारा असतो म्हणून आयुष्यात खूप दुःख असतात. जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तरच मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात जे येणारे छोटे छोटे संकट आहेत त्याची जाणीवही आपल्याला मामा होऊ देणार नाहीत. कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा. कृपा सिंधूच आहे तू. फक्त आपली अटळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वह जो सोचा नहीं. जय बाळूमामा. मामा म्हणतात तू कुणाला फसवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत असणार आहे मी. जीवनात सर्वच गोष्टी वाईट घडत असतील, मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. तुम्ही ते पूर्ण करू शकता कारण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि क्षमता सुद्धा आहे. आता तुम्ही ही चालू केलेली शर्यत संपवायची आहे कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण त्यापेक्षाही आपल्याला ही माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. अरे विश्वास ठेव, जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही. कोण म्हणतं मामा दिसत नाहीत, मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी. जीवनात थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात. मामा म्हणतात नेहमी उपवास अन्नाचाच का करावा, कधी कधी उपवास मोहाचा करावा, अहंकाराचा करावा, वाईट विचारांचाही करावा. मामा सांगतात आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त मीपणा सोडा, श्रीमंत व्हाल, प्रगतीच्या दिशेने जाल. जय बाळूमामा. मामा म्हणतात जर का हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग नाही. जर का तुम्ही बाळूमामांच्या या बोलण्यावर सहमत असाल तर बाळूमामांच्या नावानं चांगलं टाईप करा आणि तुम्हाला शक्य तितके बाळूमामांचे अमृतवाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर का तुम्ही मामांची अमृतवाणी शेअर कराल तर तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. मामा म्हणतात अरे माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर तू घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर होते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन. अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल, फक्त माझ्यावर विश्वास ठेव.
काळजी करू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल. आपली नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्हीच ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा. कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा. माझ्या बाळा, तू दुःखी होऊ नकोस. एक दिवस असा लवकरच येईल की ज्याने तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमचा ध्यास घेतील. जे तुमच्याबद्दल कडवे बोलले होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. नेहमी चांगलेच होणार हा विचार मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा, आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा त्याची जात किंवा पैसा, धर्म यावरून ठरत नसते, तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त कर्म चांगले ठेवा. शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो, धर्माचा नाही. माझ्या बाळा, तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर तू घाबरू नकोस. कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्कीच मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील. एकदा एका मनुष्याने मामांना प्रश्न विचारला की तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटतं? तुम्ही त्याच्या एवढं काळजीत का असतात? मामा हसत म्हणतात, अरे हा मनुष्य पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी तो मरणारच नाही आणि शेवटी असा मरतो की जगलाच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे मामांशिवाय कोणाला माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता मामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. आयुष्यात मामांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ मामा देतातच. काही वेळ उशीर होईल, बहुतेक मामा परीक्षा घेत असतात, पण सेवेचे फळ देतात हे मात्र निश्चित आहे. निस्वार्थपणे केलेली मामांची सेवा मामांना खूप प्रिय असते आणि तिथे आपल्याला काही मागण्याची गरजही नसते. मामा स्वतःहून आपल्याला भरभरून सर्व काही देत असतात. तुम्हाला जीवनात चमत्कार हवा असेल तर मामांना तळतळीने हाक मारा. इतक्या तळमळीने मामांचे नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आणि अश्रू आले पाहिजेत. तुमची तळमळ मामांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडेल. तुमच्याही मनात असा प्रश्न येतो का, आपण प्रत्येकाचं मन जपत राहायचं, याला काय वाटेल त्याला काय वाटेल, दुसऱ्याच्या सुखात आनंदाचा विचार करायचं, मग आपल्या मनाचं काय? आपल्या मनाचा कुणीच विचार करणार नाही का? अशा वेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कुणीतरी आहे आपला विचार करणारा, ज्याला आपलं दुःख, संकट,
त्रास दिसतात. अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर मामांचा गंभीरपणे चेहरा येतो का? येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मला तुमची उत्तरे ऐकायला नक्कीच आवडेल. मामा म्हणतात, हरकत नाही, तुम्ही किती वाईट वेळेतून पुढे गेले आहात. तुम्ही किती दुःखांना, किती संकटांना तोंड दिले आहे हे मला माहीत आहे. तुम्ही एकट्यात बसून किती वेळा रडला आहात हेही मला माहीत आहे. अरे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल. तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद लवकरच येईल आणि तुझ्या मनाला मानसिक समाधान मिळेल. मामा म्हणतात, अरे माझ्या बाळा, नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ आहे मी तुझा विश्वास. मामा म्हणतात, थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. मामा म्हणतात, हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे, पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्त्वाचं आहे. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो, तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो. मामांचा दरबार सुरू होतो. मामांची अद्भुत लीला सुरू होते. म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात, माझ्या बाळा, तू भिवू नकोस, मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मेंढी माऊली, मी तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. मामा म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही. पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात. आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात, सुखात बदलून जातात. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही आणि हीच नियती आहे. बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.